सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विविध शाखांबद्दल माहिती घेऊया. पहिला आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. याचा उद्देश आहे इमारती, पूल व अन्य संरचनांचे डिझाईन करणे. आणि प्रमुख कार्य म्हणाल तर संरचनात्मक घटकांचे सुरक्षित व मजबूत डिझाईन सुनिश्चित केलं जातं. विविध सामग्रींचा वापर जसे की कॉन्क्रीट, स्टील आणि लोखंड यांचे गुणधर्म समजावून घेतले जातात. उदाहरण म्हणजे मल्टीस्टोरी इमारती, पूल, बंधारे एक्सेट्रा. दुसरा आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. याचा उद्देश काय तर जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो. आणि प्रमुख कार्य म्हणाल तर भूमिगत संरचनासाठी स्थान व स्थिरता सुनिश्चित केली जाते. या प्रोजेक्टमध्ये जमिनीचा पोत कसा आहे हे समजून घेतलं जातं. उदाहरण फाउंडेशन, डॅम्स किंवा खणणारी कामे. तिसरा आहे हायड्रॉलिक इंजिनिअरिंग. याचा उद्देश आहे जलस्रोतांचे व्यवस्थापन व जलप्रवाहांचे नियंत्रण करणे. आणि काय म्हणाल तर नद्या, तळे, जलाशय इत्यादींचे विश्लेषण आणि डिझाईन. पाण्याचे प्रवाह व जलाशयांचे प्रशासन केले जातं. उदाहरण बंधारे, जलविद्युत प्रकल्प, पाणी पुरवठा व्यवस्था एक्सेट्रा. चौथा आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. याचा उद्देश आहे वाहतूक प्रणालींचे नियोजन आणि विकास. आणि कार्य म्हणाल तर रेल्वे, रस्ते, वायुमार्ग आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. प्रवासाच्या सुरक्षेसाठी व सुसंगतेसाठी उपयुक्त योजना तयार केल्या जातात. याचं उदाहरण आहे राज्यमार्ग, उपनगरीय रेल्वे, हवाई वाहतूक एक्सेट्रा. पाचवा आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. याचा उद्देश आहे बांधकाम प्रकल्पाचे व्यवस्थापन. आणि कार्य म्हणाल तर प्रकल्पाची वेळ, खर्च व गुणवत्ता यांचे व्यवस्थापन करणे. कार्यसंघाचे समन्वय, सुरक्षा सुनिश्चित करणे. आणि उदाहरण म्हणाल तर बांधकाम प्रकल्पाचे नियोजन, शेड्युलिंग आणि बजेटिंग. सहावा आहे सस्टेनेबल इंजिनिअरिंग. याचा उद्देश आहे पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणे. आणि कार्य म्हणाल तर नवीनकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, पर्यावरणीय प्रभाव कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास. आणि उदाहरण सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा, इको फ्रेंडली बांधकाम इत्यादी. या शाखामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्या त्या व्यक्तीच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्या आपल्याला निवडता येतात.